नमस्कार. आज आपण प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने गणराज्य गौरव सोहळा वंदे मातरम सूत्रसंचलन विशेष भाग बघणार आहोत. देशभक्तीची ज्योत पेटू दे अंतरी, तिरंग्याची शान झळकू दे नभात सारी. संविधानाच्या शक्तीने उजळली ही धरती, भारत माझा महान हीच आमची ओळख खरी. नमस्कार नमस्कार नमस्कार. माननीय प्रमुख पाहुणे, आदरणीय अध्यक्ष महोदय, सर्व शिक्षकवृंद, पालकवर्ग आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आपणा सर्वांना या पवित्र आणि अभिमानाच्या सोहळ्यासाठी मनपूर्वक स्वागत. आजचा हा सकाळचा प्रसन्न क्षण, थंड वाऱ्यात डोलणारा तिरंगा आणि प्रत्येकाच्या हृदयात दाटून आलेली देशभक्ती, याहून सुंदर वातावरण दुसरं कोणतं असू शकतं. आज आपण सारे येथे एकत्र आलो आहोत भारतीय लोकशाहीचा अभिमान असलेला, संविधानाचा गौरव करणारा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी. आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. पावलांनी येती मानकरी आपल्या दारी, ज्ञान संस्कारांची शिदोरी त्यांच्या हाती भारी. त्यांच्या उपस्थितीने उजळे आजचा सोहळा, स्वागत करूया सारे उभे राहून आनंदाने सारे. मित्रांनो, आता आपल्या कार्यक्रमाला 4 चांद लावण्यासाठी आपल्या प्रमुख पाहुण्यांचे आगमन होत आहे. मी सर्वांना विनंती करते की कृपया उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत करूया. आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला उपस्थित आहेत प्रमुख पाहुणे आदरणीय श्री सौ, तसेच अध्यक्ष, मुख्याध्यापक आणि इतर मान्यवर. आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मानाचा सन्मान, आदराचा मान, आपुलकीने भरलेला स्वागताचा क्षण. आपल्या येण्याने वाढला कार्यक्रमाचा मान, आपले स्थान आपण ग्रहण करावे हीच विनंती सप्रेम मन. सर्व मान्यवरांना विनंती आहे की कृपया व्यासपीठावर आपापले स्थान ग्रहण करावे. आता आपण आपल्या मान्यवरांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन शाब्दिक सहर्ष स्वागत करूया. आपल्या उपस्थितीमुळे आमचा उत्साह द्विगुणित झाला आहे. मनपूर्वक धन्यवाद. तिरंग्याची शान आमची ओळख, त्यात दडली शौर्य, त्याग, स्वाभिमानाची झलक. उंच भरारी घेई तो नभात दरवेळी, नमन करू आज त्या ध्वजाला श्रद्धेने सगळ्यांनी. आता तो क्षण आला आहे ज्या क्षणासाठी प्रत्येक भारतीयांचं हृदय अभिमानाने भरून येतं. मी आपल्या प्रमुख पाहुण्यांना विनंती करते की कृपया ध्वजारोहणासाठी पुढे यावे. सर्वांनी सावधान स्थितीत उभे राहून तिरंग्याला मानवंदना देऊया. जनगण मन जय हिंद. अनुभवाची शिदोरी, ज्ञानाचा खजिना, मार्गदर्शनातून घडतो उज्ज्वल भविष्याचा दिवा. त्यांचे शब्द ठरती प्रेरणेची आधार. ऐकूया आपण त्यांचे विचार अमूल्य पार. आता आपल्या कार्यक्रमाच्या पुढील टप्प्यात आपले प्रमुख पाहुणे श्री सौ आपल्याशी मनोगत व्यक्त करणार आहेत. टाळ्यांच्या गजरात त्यांना आमंत्रित करूया. कलेतून व्यक्त होई देशप्रेमाचा स्वर, नृत्यगीतातून उमटे भारताचा अभिमान सुंदर. विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला मिळो व्यासपीठ खास. चला अनुभवूया सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद सहवास. वा, किती सुंदर मार्गदर्शन. आता आपल्या लहान विद्यार्थ्यांकडून देशभक्तीपर गीते, नृत्य, नाटिका अशा विविध सादरीकरणांची मेजवानी असणार आहे. त्यांचा मेहनत, त्यांची सराव या सर्वांना एक सॅल्यूट. चला तर मग पहिल्या कार्यक्रमासाठी मी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना आमंत्रित करते. टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत होऊ द्या. शिस्त, साहस, धैर्य यांचा सुंदर मेळ, पावलांमध्ये दडलेला देशप्रेमाचा खेळ. एक सुरात चालते जिद्दीची कहाणी, कवायतीतूनच दिसते सैनिकांची शान अभिमानी. मित्रांनो, शिस्त आणि एकजूट यांचं जिवंत उदाहरण म्हणजे कवायत. आता आपल्या विद्यार्थ्यांकडून अतिशय शिस्तबद्ध आणि आकर्षक संचलन पाहायला मिळणार आहे. कृपया टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करा. मार्गदर्शक ज्यांचे विचार दीपस्तंभ समान, अनुभवातून देतात यशस्वी जीवनाचा ज्ञान, त्यांच्या शब्दात असते प्रेरणेचा श्वास. ऐकूया आता अध्यक्षांचे अमूल्य मार्गदर्शन. कृपया टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत करा. संविधानाचा मान राखू, देशसेवा करूया, स्वच्छ सुंदर भारत घडवूया, एकतेच्या शक्तीने पुढे जाऊया, जय हिंद म्हणत कार्यक्रमाची सांगता करूया. आजचा हा सोहळा आपल्याला शिकवतो देशासाठी जगणं,
प्रामाणिकपणे काम करणं आणि चांगला नागरिक बनणं हीच खरी देशसेवा आहे. चला आपण सगळे मिळून शपथ घेऊया, भारताला प्रगत, सुसंस्कृत आणि शक्तिशाली बनवूया. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय भारत.